बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कुमार भारती या पुस्तकातील आपला जो काही भाषा अभ्यास आहे, या भाषा अभ्यासामध्ये जो समास घटक आहे त्या समासाचा आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत। समासाचे एकूण 4 प्रकार पडतात। समासाचे एकूण काय 4 प्रकार पडतात। हे 4 प्रकार तुम्हाला इथे दिलेले आहेत। अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास। आता तत्पुरुष समास म्हणजे नेमकं काय असतं ते समजून घ्या। हा जो शब्द आहे समास शब्द, हा सम अधिक आस म्हणजे समास असा तयार झालेला आहे। लक्षात घ्या, हा संस्कृत भाषेतली सम आणि आस या 2 शब्दांपासून समास हा शब्द तयार झालेला आहे। समास म्हणजे नेमकं काय, आपण कशाला म्हणतो? मराठी भाषा बोलताना आपण अनेक वेळेस शब्दांची काटकसर करतो, त्या काटकसरीला एक प्रकारचा आपण समासाचं म्हणतो। उदाहरणार्थ, सूर्याचा उदय झाला असं न म्हणता आपण सूर्योदय झाला असं म्हणतो, बरोबर? त्याचबरोबर चंद्राचा उदय झाला किंवा 5 वडांचा समूह आहे त्यावेळी आपण पंचवटी हा शब्द वापरतो। हे जे जोड शब्द आपण शब्दांचे तयार करतो, या जोड शब्दाला एकंदरीत आपण म्हणजे शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असं म्हणतात। मग हे समास म्हणजे जोड शब्द तयार होतो, त्या जोड शब्दाला आपण सामासिक शब्द असं म्हणतो। काय म्हणतो आपण? सामासिक शब्द। लक्षात घ्या, जो कोणता शब्द असतो तो जोड शब्द त्याला सामासिक शब्द म्हणतो। आणि त्याच सामासिक शब्दाची ज्या वेळेस आपण फोड करून दाखवतो त्याला विग्रह असं म्हणतात। काय म्हणतात? विग्रह। हे लक्षात घ्या, विग्रह असं म्हणतात। सामासिक शब्द म्हणजे एक जोड शब्द आणि त्याची फोड करून दाखवणारा जो काय आपण भाग दाखवतो त्याला आपण विग्रह असं म्हणतो। या समासाचे साधारणपणे समासामध्ये काही शब्द येतात, जो मगाशी म्हणतो जोड शब्द तयार होतो, म्हणजे जो सामासिक शब्द असतो हा सामासिक शब्द 2 शब्दांनी जोडलेला असतो। मग हे जे शब्द असतात या शब्दांना काय म्हणतात? पद असं म्हणतात। काय म्हणतात? पद असं म्हणतात। शब्दांना पद असं म्हणतात। या पदाचे 2 भाग पडतात। 2 भाग म्हणजे 2 शब्द असतात तिथं जोड शब्द, मग पहिलं पद आणि दुसरं पद, बरोबर? पहिलं जे पद असतं ना त्याला प्रधान पद असं म्हणतात। काय म्हणतात? प्रधान पद। हे आपण प्लस या साईडने किंवा अधिक या चिन्हाने दाखवतो। दुसरं जे पद असतं त्याला गौण पद असं म्हणतात। गौण पद असं म्हणतात। लक्षात घ्या, ते आपण वजाबाकीच्या चिन्हाने किंवा मायनस या चिन्हाने आपण ते दर्शवू शकतो। हे लक्षात आलं? आता समासामध्ये जे 4 भाग मगाशी तुम्हाला सांगितले, अव्ययभाव, त्यानंतर तत्पुरुष, तिसरा असेल आपला द्वंद्व समास आणि चौथा भाग असेल बहुव्रीही। हे जे प्रकार आहेत हे नेमकं कसे तयार झालेले आहेत? तर ते तयार होण्यासाठी पद अत्यंत महत्त्वाचे असतात। जो शब्द असेल त्या शब्दातील जे म्हणजे ते वाक्य असेल त्या वाक्यातील जो काही सामासिक शब्द असेल त्या सामासिक शब्दामध्ये कोणत्या पदाला महत्त्व आहे, कोणत्या शब्दाला महत्त्व आहे, त्या पदाच्या महत्त्वावरून या समासाचे एकूण 4 पद ठरलेले असतात। लक्षात घ्या, पहिलं पद असेल तर कर्मधारय समास, दुसरं पद महत्त्वाचं असेल तर तत्पुरुष समास, तिसरं पद इथं आहे का? म्हणजेच काय तर दोघं पद जर महत्त्वाचे असतील, तिसऱ्या पदाऐवजी काय केलं बघा, तिसरा जो भाग आहे द्वंद्व समास, म्हणजे दोघं पद काय असतात महत्त्वाचे असतात, त्यावेळेस द्वंद्व समास त्या जागेवरती आपल्याला होतो। आणि पहिला दुसरा तिसरं कोणते नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, अशा वेळेस मात्र बहुव्रीही समास हा होत असतो। तुम्हाला 10वीला यावर्षी मात्र तत्पुरुष समास आणि द्वंद्व समास या 2 समासांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। लक्षात घ्या, तत्पुरुष समास आणि द्वंद्व समास। तत्पुरुष समासाचे एकूण 7 प्रकार आहेत, प्रमुख 5 प्रकार आहेत। त्याच्यातला जो कर्मधारय समास आहे त्याचे प्रकार 2 असतात। हे लक्षात घ्या, ते सुद्धा तुम्हाला काल दाखवलं, ते बघा आज पण दाखवतोय। तत्पुरुष समास याचा पहिला जो भाग येतो तो म्हणजे विभक्ती तत्पुरुष, दुसरा आहे तो म्हणजे उपपद तत्पुरुष, नत्र तत्पुरुष, कर्मधारय समास। कर्मधारयाचे 2 प्रकार आहेत, कोणते? द्विगु समास आणि मध्यमलोपी, द्विगु आणि मध्यमलोपी। आणि 5वा प्रकार पडतो तो म्हणजे अलुक तत्पुरुष। हे लक्षात घ्या। आता तुम्हाला 10वीच्या सिलेबसमध्ये 3 दिलेले आहेत तत्पुरुष मधले, विभक्ती, त्यानंतर कर्मधारय आणि द्विगु दिलेले आहे। परंतु विभक्तीवरती कोणत्या प्रकारच्या कृती तुम्हाला विचारल्या जाणार नाही, म्हणून 3 प्रकार जे आहेत तुम्हाला समासाचे लक्षात घ्या। पहिला जो आहे तो म्हणजे कर्मधारय, कर्मधारय समास हा आपल्याला बघायचा आहे। तत्पुरुष समासाचा
समासाचा प्रकार आहे कर्मधारय समास. दुसरा तुम्हाला बघायचा आहे तो म्हणजे द्विगु समास. कोणता? द्विगु. हे दोघं तत्पुरुष समासाचे एक प्रकार. लक्षात घ्या, हा याचा उपप्रकार आहे. हा काय आहे? याचा उपप्रकार आहे. त्यानंतर दुसरा आपला समास घ्यायचा तो म्हणजे द्वंद्व समास. कोणता घ्यायचा आहे? द्वंद्व समास. म्हणजे 1, 2 आणि 3 हे तिघ प्रकार तुम्हाला 10वीला मात्र कृतीपत्रिकेमध्ये विचारलेच जातात. याच्यापैकी कोणती तरी तुम्हाला कृती विचारली जाईल. 2 मार्काचा हा प्रश्न असतो. त्यासाठी लक्षात घ्या. पहिला जो प्रकार आपण घेणार आहोत तो म्हणजे कर्मधारय समास. पहिला कोणता घेणार आहोत आपण? कर्मधारय समास. आता कर्मधारयाचे काही नियम आहे, वैशिष्ट्य आहे. की वैशिष्ट्य मात्र काय करायचे तुम्ही थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करा. काय वैशिष्ट्य? तर ज्यावेळेस कर्मधारयाची वैशिष्ट्य बघा काय लक्षात घ्या. अगोदर त्याची व्याख्या सांगतो, थोडक्यात व्याख्या समजून घ्या. ज्या समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात त्याला कर्मधारय समास असं म्हणतात. जे विभक्ती आपण काल तुम्हाला मी दाखवलं होतं त्या विभक्तीचा विचार केला. आठवीला पण आपण शिकलोय विभक्ती काय असते. विभक्ती प्रथमच असते. आणि विशेष करून याच्यामध्ये एक दुसरी गोष्ट महत्त्वाची कर्मधारयामध्ये काय महत्त्वाचं आहे तर यामध्ये विशेषण दिलेलं असतं. नामाला विशेषण लावलेलं असतं. म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द काय असतो? विशेषण असतो. त्या विशेषणाचा इथं उल्लेख आलेला असतो. त्यामुळे तो समाज ओळखायला आपल्याला सोपा जातो. हे लक्षात घ्या. मग हा जो कर्मधारय समाज आहे याचे मात्र 3-4 वैशिष्ट्य आहेत. काय वैशिष्ट्य बघा. पहिलं जे आहे पूर्वपद विशेषण. कोणतं? पूर्वपद. लक्षात घ्या, पूर्वपद विशेषण म्हणजे काय? शब्दाचे 2 पद तुम्हाला बोलले मी. 2 पद असतात, पहिलं आणि दुसरं. ज्याच्यामध्ये अगोदरचं जो पद असतं ते काय असतं? एक प्रकारचं विशेषण असतं. ते काय असतं? विशेषण. पूर्वपद विशेषण. उदाहरणार्थ तुम्हाला दिल्यामध्ये नीलकमल. काय दिलंय? नीलकमल. कमळ कसं आहे? निळ्या स्वरूपाचं आहे. लक्षात घ्या, कमळ कसं आहे? निळ आहे. म्हणजे नील हे काय झालं? विशेषण झालं. लक्षात घ्या, नील हे काय आहे? विशेषण. आणि कमळ हे काय आहे? नाम. कमळ काय आहे? नाम. हे लक्षात घ्या. म्हणून त्याला पहिलं पद म्हणून पूर्वपद म्हणतात. दुसरं आहे उत्तरपद. उत्तरपद विशेषण. लक्षात घ्या, म्हणजे इथं काय दुसरं जे पद असेल हे काय असतं? त्याच्या जागी विशेषण असतं. लक्षात घ्या. त्याचं उदाहरण तुम्हाला दिलं आहे घन निळ. घनासारखा निळ. विशेषण पुढे गेलं मागे गेलं. लक्षात घ्या, विशेषण पुढे गेलं मागे. घन काय आहे? नाम. उत्तरपद. तिसरं काय? कधी दोन्ही पदे विशेषण असतात. कधी कधी काय असतात? दोघे विशेषण असतात. म्हणजे हे पण उदाहरण दिले आहे. तिसरं काय दिलं तुम्हाला? दोन्ही पदे काय असतात? विशेषण. दोन्ही पदे दोन्ही काय असतात? विशेषण असतात. दोन्ही विशेषण असतात. मग याच्यात उदाहरण तुम्हाला दिले बघा पुस्तकामध्ये. बघा काय? श्याम सुंदर. श्याम सुंदर. दोघं काय आहेत? हे पण विशेषण आहे आणि हे पण विशेषण आहे. हे पण विशेषण आणि ते पण विशेषण. असे अजून आपण उदाहरण घेऊ शकतो भरपूर. पांढरा शुभ्र. पांढरा तोच काय असतो? एक प्रकारचा शुभ्र असतो. पांढरा शुभ्र. कधी पहिले पद, पुढचं वैशिष्ट्य, कधी पहिले पद उपमान तर कधी दुसरे पद उपमान असते. आता उपमानाची व्याख्या आपण बघितली आहे. काय असते उपमान म्हणजे काय? ज्याच्याशी तुलना करायची असते आपण त्याला काय म्हणतो? उपमान असं म्हणतो. ज्याच्याशी तुलना करतो तो म्हणजे एक प्रकारचं ते काय असतं? विशेषण असतं. एक प्रकारचं ते काय असतं? विशेषण असतं. मग इथं तुम्हाला एक पण उदाहरण दिले बघा. काय म्हटलंय तर? कमल नयन. काय म्हटलंय? कमल नयन. कमल नयन कशासारखे? कमळासारखे डोळे आहेत. कमळासारखे डोळे. लक्षात घ्या. मग इथं कमल आणि नयन म्हणजे नयनाला कसली उपमा वापरलेली आहे? कमळाची उपमा. कमळाची उपमा वापरलेली आहे. म्हणून काय म्हटलंय की कधी पहिले पद काय असतं? उपमान असतं. इथं पहिलं पद काय आहे? उपमान आहे. डोळ्यांना कमळाची उपमा वापरलेली आहे. दुसरं उदाहरण बघा काय आहे? म्हणजे कधी कधी काय असतं? दुसरं पद काय असतं? उपमान असतं. मग इथं दुसरं पद कोणतं? दुसरं उदाहरण बघा. नरसिंह तुम्हाला दिलेलं आहे. नरसिंह.
सिंह, नरासारखा सिंह. हे त्याचं काय झालं, हा त्याचा विग्रह झाला. लक्षात घ्या, हा त्याचा विग्रह झाला. अशा प्रकारचं आपण हे घेऊ शकतो. त्याचबरोबर पुढचं वैशिष्ट्य काय आहे, कधी कधी दोनही पदे समान असतात. काय असतात, समान म्हणजे काय, एकरूप असतात. दोघांचा एकत्रित काय असतं, कंपॅरिझन सारख्या प्रकारची असते. उदाहरणार्थ काय, विद्याधन. बघा शब्द कोणता आहे, विद्याधन. विद्या हेच धन. विद्या पण काय महत्वाचं आणि धन पण काय आहे महत्वाचं. दोघं काय आहेत, एकरूप. त्याचा अर्थ काय आहे, विग्रह काय आहे, विद्या हेच धन. विद्या हेच काय आहे, धन. हा त्याचा आहे. म्हणजे दोघं काय प्रकारचे समान आहेत. दुसरं उदाहरण आपण घेऊ शकतो, काव्य अमृत. काव्य हेच अमृत. काव्य काय, काव्य हेच अमृत. अशा प्रकारची उदाहरणं साधारणपणे कर्मधारयामध्ये ह्या 4 ते 5 प्रकारात ती येत असतात. 3, 4 आणि 5 लक्षात घ्या. म्हणजे कर्मधारयामध्ये जर तुम्ही एक उदाहरण, आपण 2-3 उदाहरणं घेऊ, त्या उदाहरणावरून आपल्याला बरोबर लक्षात येईल की नेमकं आपल्याला काय काय घ्यायचं. म्हणजे तुम्हाला कर्मधारय समासाबरोबर लक्षात आहे. बघा यामध्ये कर्मधारयामध्ये सर्वात महत्त्वाचं काय असतं, तर विशेषण आलेलं असतं. बरोबर. मग कर्मधारयामध्ये सर्वात महत्त्वाची बाब या समासामध्ये कोणते कोणते शब्द येतात बघा. याच्यामध्ये येतात म्हणजे सारखे. बरोबर, सारखे. त्यानंतर असा किंवा मग येतं असे. त्याचबरोबर अजून बघा हेच आणि अजून येतो तो म्हणजे अशी. हे जे शब्द असतात, या शब्दांच्या माध्यमातून कर्मधारय समाजामध्ये विग्रह केला जातो. लक्षात घ्या, शब्द कोणकोणती आहेत, सारखे. लक्षात घ्या, काय, सारखे. दुसरं काय आहे, असा. आता पहिल्यांदा आपण एखादं उदाहरण घेऊ. कोणतं, रक्तचंदन. कोणतं उदाहरण आहे, रक्तचंदन. रक्तासारखे चंदन. काय आला, सारखा. बरोबर, रक्तचंदन, रक्तासारखे चंदन. दुसरं काय आहे, असा. असा शब्द कसा आहे, उदाहरणार्थ महादेव. कोणतं घ्या, महादेव. महान असा देव. काय, महान असा देव. लगेच आपल्या लक्षात येतो बरोबर की हा कर्मधारय समास आहे. पुढचा आपण शब्द घेऊ कोणता, असे. मग इथं असे कोणतं आहे, उदाहरणार्थ महाराष्ट्र. काय, महाराष्ट्र. महान असे राष्ट्र. महान असे राष्ट्र. कर्मधारय समास. लक्षात घ्या. पुढचं काय दिलं आपल्याला, असे, सॉरी हेच. काय दिलंय, हेच. विद्या हेच धन. आता आपण बघितलं विद्या हेच धन, कर्मधारय समास. त्यानंतर शेवटचं काय आहे, अशी. आता याच्यामध्ये भाषांतर घेऊ शकतो आपण किंवा अजून एक शब्द तुम्हाला, महाशक्ती. महाशक्ती. महान अशी शक्ती, कर्मधारय समास. महान अशी शक्ती, कर्मधारय समास. अशा पद्धतीने कर्मधारय समास चा विग्रह करत असताना हे जे शब्द आहेत, या शब्दांचं महत्त्व हे त्याच्यामध्ये येतं. आणि म्हणजेच एकंदरीत नामाबद्दल जास्त माहिती विशेषण तिथं ॲड केलेलं असल्या कारणाने तो समास हा काय होतो, कर्मधारय समास हा साधारणपणे होत असतो. लक्षात घ्या, कर्मधारय समासामध्ये शक्यतो प्रथमाच विभक्ती असते. हे पण लक्षात घ्या. आलं लक्षात. आता तुम्हाला जी मी गुगल क्लासरूमला PDF पाठवली, त्या PDF मध्ये बघा तुम्ही कर्मधारय समासाची अनेक उदाहरणं मी तुम्हाला पाठवलेली आहेत. ती थोडीशी व्यवस्थित तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. पुढचा आपला समास आहे तो म्हणजे द्विगु समास. कोणता, द्विगु समास. आता कर्मधारय. आता द्विगु समास जो असतो ना, हा सर्वात सोपा समास म्हणण्यासाठी हरकत नाही. 2 नंबरचा कोणता, द्विगु. माईक बंद करा. द्विगु समास. द्विगु समास ओळखायचा असेल तुम्हाला तर अत्यंत त्याची सोपी व्याख्या सांगायची म्हटली तर तुम्हाला तिथं संख्यात्मक विशेषण असतं एक प्रकारचं. कोणते असतं, संख्या विशेषण. मग संख्या विशेषण कोणतीही असतात की ज्यामध्ये संख्या आलेली असते. सोपं असतं. याची पण तुम्हाला व्याख्या दिलेली आहे. काय म्हणतात द्विगु समासामध्ये, ज्या समासातील पहिले पद संख्या विशेषण असतं. द्विगु समासामध्ये काय आहे, पहिलं पद काय असतं, संख्या विशेषण. आता हा तत्पुरुष समासाचा एक प्रकारचा काय भाग आहे. कर्मधारय समासाचा उपप्रकार आणि तत्पुरुष समासाचा भाग आहे द्विगु समास. याच्यामध्ये काय दुसरं पद महत्त्वाचं असतं. दुसरं पद महत्त्वाचं असतं म्हणजे एका
शब्द तुम्हाला आले असेल, सामासिक शब्द आलेला असेल, तर त्याचं जे दुसरं पद आहे ना तेच इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचं तेच आहे. परंतु पहिलं जे पद आहे या पदामध्ये संख्येचा त्या जागेत समावेश झालेला असतो. संख्यात्मक तो शब्द संख्यात्मक असतो. ज्या समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व त्या समासिक शब्दावरून एका समुच्चयाचा म्हणजे एखाद्या ग्रुपचा काय होतो, समूहाचा उल्लेख तिथे केला जातो, अर्थ दर्शवला जातो, तेव्हा त्यास द्विगु समास असे म्हणतात. त्याला द्विगु समास असं आपण त्या जागेवरती म्हणतो. आता इथं काही उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत, ती उदाहरणं आपण काय घेण्याचा प्रयत्न करू. बघा, पहिलं काय म्हटलं, नेत्रांच्या पंचारतींनी सैनिकांना ओवाळावे. ज्याच्यामध्ये जो सामासिक शब्द आहे तो कोणता आहे, पंचार्थी. लक्षात घ्या, कोणता आहे, पंचार्थी. याचा सामासिक शब्द कसा आहे, पंच. लक्षात घ्या, पंच म्हणजे काय, पाच. पाच आज्ञांचा समूह. पाच आज्ञांचा समूह. लक्षात घ्या. अशाच पद्धतीने साधारणपणे तुम्ही विग्रह त्याचा करायचा आहे. आज्ञांचा समूह. पुढचा एक शब्द बघा, नवरात्र. नऊ रात्रींचा समूह. नऊ रात्रींचा समूह. व्हिडिओ बंद करा. नऊ रात्रींचा समूह. लक्षात घ्या. किंवा अजून एक शब्द दिला तुम्हाला, सप्ताह. सप्ताह 7 दिवसांचा समूह. 7 दिवसांचा समूह. बघा, प्रत्येक याच्यात काय आली, संख्या आलेली. द्विगु समासामध्ये संख्या महत्वाची. संख्या दिसली की समजा हा द्विगु समास आहे. त्याचे म्हणजे जसं आपण कर्मधार आहे ओळखण्याचे जे आपण बघितलं, जे असा सारखा वगैरे सगळे शब्द बघितले, तशाच प्रकारचं इथं काय असतं, संख्या दिलेली असते. त्या संख्येवरून आपल्याला ओळखू शकतो की हा द्विगु समास आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे आता सप्ताह आपण बघितलं म्हणजे 7 दिवसांचा काय समूह. सप्त म्हणजे 7. आह म्हणजे काय, दिवस. 7 दिवसांचा तो काय असतो, समूह असतो. म्हणून आपण त्याला सप्ताह असं म्हणतो. बघा, इथं तुम्हाला द्विगु समासाची वैशिष्ट्य थोडक्यात दिलेली आहेत. काय म्हणतात पहिलं वैशिष्ट्य, द्विगु समासात पूर्वपद संख्यावाचक असते. जे मगाशी तुम्हाला बोललो, पहिलं पद काय असतं, संख्यावाचक असतं. हा समास नेहमी एक वचनात असतो. इथं मात्र अनेक वचनाचा समावेश हा केला जात नाही. पंच, पंचार्थी. बरोबर, नवरात्री. नऊ म्हणजे काय, एक वचनाचा त्याचा समावेश हा साधारणपणे असतो. सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो. जो काही समूह हे असेल त्याचा काय होतो, समुच्चयाचा म्हणजे ग्रुप, ज्याला आपण म्हणतो समूह म्हणतो, समुदाय म्हणतो. म्हणजे समूह आणि समुदाय याचा तिथे संबंध येत असतो. त्याला आपण द्विगु समास असं साधारणपणे आपण म्हणतो. अनेक प्रकारची उदाहरणं तुम्हाला त्या जागी दिलेली आहेत, ती सुद्धा आपण काय बघू शकता. बघा खाली दिले बघा तुम्हाला, पान नंबर 63 वरती अष्टाध्यायी. त्याचा समास विग्रह कसा येईल, 8 अध्यायांचा समूह, अष्टाध्यायी. पंचपाळे, 5 पळ्यांचा समूह. द्विदल, 2 दलांचा समूह. 12 भाईंचा समूह. त्रैलोक्य, 3 लोकांचा समूह. अशी अनेक उदाहरणं आपण घेऊ शकतो. याचं वैशिष्ट्य बघितलं की प्रत्येक त्या जागेवरती तुम्हाला पहिलं पद हे संख्येचं आलेलं आहे. कोणती काय म्हणा ती संख्या त्या जागेवरती असते, हे लक्षात घ्या. याला आपण द्विगु समासाचं साधारणपणे आपण त्याला म्हणतो. म्हणजे संख्या विशेषण अत्यंत महत्त्वाचं त्या जागेवरती आलेलं असतं. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा आपला समास आहे तो म्हणजे द्वंद्व समास. तिसरा जो समास आपल्याला तुम्हाला 10वीच्या अभ्यासक्रमात दिलेला आहे तो म्हणजे द्वंद्व समास. हा सुद्धा काय असतो, एक प्रकारचा सोपान असतो. आता द्वंद्व समास जो असतो, हा द्वंद्व समास याचे महत्त्वाचं वैशिष्ट्य काय, तर याच्यामध्ये जे काही पद असतात, जो सामासिक शब्द असतो, या सामासिक शब्दामध्ये दोघं जे शब्द असतात ना, हे अर्थ म्हणजे त्याचा जो अर्थ असतो एक प्रकारचा, त्याला आपण काय म्हणतो अर्थदृष्ट्या प्रधान म्हणतात. त्याला अर्थदृष्ट्या काय, दोघं शब्द महत्त्वाचे असतात, त्याच्या अर्थाच्या दृष्टीने काय महत्त्वाचे असतात. आता म्हणजे तू पहिला जो आपण तत्पुरुष समासाचे 2 भाग बघितले आपण, कर्मधारय आणि द्विगु. याच्यामध्ये काय असतं, दुसरं पद काय असतं, प्रधान असतं, महत्त्वाचं असतं. इथं काय आहे, प्रकारची दोनही पदं ही महत्त्वाची, दोन्ही पदं काय असतात, महत्त्वाची असतात.
द्वंद्वमध्ये. मग द्वंद्व म्हणजे काय, एक प्रकारचं मनातल्या मनात विचारांची एक प्रकारची लढाई असते. हे का ते अशा प्रकारचं एक मनामध्ये विचार द्वंद्व चालू असतो, म्हणून त्याला द्वंद्व समास असं साधारणपणे आपण त्याला म्हणतो. त्याची व्याख्या तुम्हाला दिलेली आहे बघा. काय म्हणतात व्याख्येमध्ये, ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान असतात त्याला द्वंद्व समास असं म्हणतात. अर्थाच्या दृष्टीने काय आहे, ते दोघं महत्वाचे, वाचल्याबरोबर कळेल, हे दोघं इम्पॉर्टंट आहे, एक बाजूला करून चालणार नाही, दोघं काय वाटतात, महत्वाची वाटतात, हे लक्षात घ्या. हां, मग हा जो द्वंद्व समास असतो, या द्वंद्व समासाचे एकूण 3 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 3 प्रकार. पहिला जो प्रकार आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे इतरेतर द्वंद्व. इतरेतर द्वंद्व, त्याचबरोबर 3 प्रकार आपण घेणार आहोत, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. हे 3 त्याचे प्रकार आहेत. त्यातला पहिला आपण घेणार आहोत इतरेतर द्वंद्व. इतरेतर द्वंद्व समासाचं वैशिष्ट्य काय आहे ते समजून घ्या. आता साधारणपणे इतरेतर द्वंद्व समासामध्ये जे उभयान्वयी अव्यय असतात, उभयान्वयी अव्यय जे असतात, यांच्या माध्यमातून जे 2 शब्द हे जोडलेले असतात. उभयान्वयी अव्यय, मग आता तू उभयान्वयी अव्यय तुम्हाला माहित पाहिजे कोणते. हां, त्यामध्ये खास करून आणि व लक्षात घ्या. कोणते? आणि व या 2 उभयान्वयी अव्ययांचा, यांना काय म्हणतात, उभयान्वयी अव्यय. म्हणजे ते शब्द जोडण्याचं काम करतात. ते काय करतात, शब्द जोडण्याचं काम. म्हणजे कोणते आहेत, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. कोणते? समुच्चय बोधक. समुच्चय बोधक म्हणजे काय, त्याला आपण म्हणतो जे बेरीज करतो ना आपण, बेरीज ॲडिशन करतो आपण, बेरीज करण्याचं काम किंवा मिलाप करण्याचं काम हे शब्द करत असतात. 2 शब्दांना मिळवण्याचं काम करतात, म्हणून त्यांना समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात, हे लक्षात घ्या. मग याची काही उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. याची उदाहरणं, सर्वात महत्त्वाचं उदाहरण तुम्हाला लक्षात घ्या. काय? आई वडील. आई वडील बघा, आई वडील हा जो शब्द आहे, माफ करा, आई वडील याचा विग्रह तुम्हाला करायचा आहे. आई आणि वडील, आई आणि वडील लक्षात घ्या. आई आणि वडील. आता दोघं पद काय आहेत, महत्वाचे आहेत. दोघं पद काय आहेत, महत्वाची. याच्यामध्ये तुम्ही आई पण चॉईस करू शकत नाही, वडील पण चॉईस करू शकत नाही. म्हणजे काय, दोघं काय आहेत, इम्पॉर्टंट आहेत, दोघं महत्वाची आहेत. दोघं पद काय असतात, महत्वाचे असतात. दुसरा पुढे तुम्हाला शब्द बघा, नाक डोळे. नाक डोळे. मग आता तुम्ही ठरवायचे, नाक महत्वाचं आहे का डोळे? नाही, दोघं काय आहेत, महत्वाचे, नाक आणि डोळे. पुढचा शब्द बघा तुमचा काय, सुंठ साखर. सुंठ आणि साखर. कृष्ण अर्जुन. कृष्ण आणि अर्जुन. विटी दांडू. विटी आणि दांडू. विटी आणि दांडू. म्हणजे साधारणपणे ही जी काही शब्द असतात, ही शब्द उभयान्वयी अव्ययाने ती जोडलेली असतात. याला इतरेतर द्वंद्व समास असं म्हणतात. इतरेतर द्वंद्व समास असं म्हणतात, हे लक्षात घ्या. पुढचा जो प्रकार आहे आपला इतरेतर द्वंद्वची तुम्हाला उदाहरण मी त्यात PDF मध्ये टाकली, ती सुद्धा तुम्ही अजून बघा, व्हिडिओ जास्त मोठा होऊन गेला म्हणून. दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे कोणता, वैकल्पिक. वैकल्पिक द्वंद्व. वैकल्पिक द्वंद्व समास काय असतो, आता याच्यामध्ये तुम्हाला विकल्प असतो. वैकल्पिक म्हणजे काय, विकल्प दिलेला असतो. मग विकल्पाला कशा म्हणतो आपण, म्हणजे जे 2 शब्द असतात ना, त्या दोघांपैकी आपल्याला एकाची निवड करायची असते. बघा, पहिला जो आपण इतर बघितला त्याच्यामध्ये आपण निवड करू शकतो, दोघे इम्पॉर्टंट आहेत. इथं मात्र काय आहे, वैकल्पिक म्हणजे काय, पर्याय तुम्हाला दिलेला असतो, विकल्प असतो तिथं. मग तुम्ही एकतर हे बोला किंवा हे करा, दोघांपैकी एक काहीतरी. हे लक्षात, त्याची सुद्धा व्याख्या दिली आहे. ज्या समासाचा विग्रह करताना कोणते कोणते शब्द बघा, कोणते उभयान्वयी अव्यय असतात,
अथवा किंवा वा, नुसता वा असतो बघा. ही 3 शब्द लक्षात घ्या. या तिघांचा संग्रह किंवा अथवा वा या विकल्पबोधक